नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खाससुद्धा असाल. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य, श्रीमंती सगळ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्यासाठी ना आपण खूप साऱ्या गोष्टींचा प्रयत्नसुद्धा करत असतो. घरात सुख शांती नांदावी, पॉझिटिव्हिटी असावी यासाठी बरेचसे प्रयत्न करत असतो, उपाय करत असतो. तर असेच काही उपाय किंवा प्रयत्न जे मी करत असते माझ्या घरातल्या सुख शांती समाधानासाठी, तेच तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू करा. जर आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा. तर सकाळची देवपूजा चालू आहे माझी. कारण सकाळी देवपूजा केल्याशिवाय घरात अजिबात प्रसन्न वाटत नाही. आठवड्यातून किमान 2 वेळा तरी देवांची मी स्वच्छ अशी पूजा करते. म्हणजे देवांना अंघोळ वगैरे घालून स्वच्छ पूजा करते. बाकीच्या दिवशी देवांची जी सुकलेली फुलं वगैरे असतात ती काढून छान असं दिवाबत्ती करून घेते. तर पूजा वगैरे झाली सकाळी. त्यानंतर हा जो पाठ आहे संध्याकाळचा आहे. इव्हिनिंगलासुद्धा मी अशाच प्रकारे देवाची पूजा करते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ना, त्या सकाळी मी जेव्हा देवपूजा करते तर त्यावेळेला करत असते. परंतु आज काही कारणास्तव सकाळी मला बऱ्याचशा गोष्टी करायला मिळाल्या नाहीत. सो त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला केलेल्या आहेत आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रत्येक शुक्रवारी ना आपण एक छान असा दिवा मिठाचा लावायचा आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी. घरात काही जी निगेटिव्हिटी असेल किंवा जसं आपण म्हणतो ना की घराला दृष्ट लागते किंवा काय, तर या सगळ्या गोष्टी आहेत ना या दिव्याने निवारतात. तर मी पहिल्यांदा दर शुक्रवारी लावायचे. बरेच महिने हे सगळं गॅप झाला, म्हणजे सुटून गेलं होतं. तर पुन्हा आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती याची मी पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. त्याचप्रकारे बरेच जण सांगतात की घरात संध्याकाळच्या वेळेला भीमसेन कापूर नेहमी जाळावा. तर मी तर डेली भीमसेन कापूर जाळत असते. तुमच्यासोबत अनेकदा शेअर केलेलं आहे. तर ह्या कापूरदानीमध्ये मी भीमसेन कापूर जाळत असते आणि यामुळे घरातली जी निगेटिव्हिटी असते ते दूर होते. आपल्याला प्रसन्न वाटतं, घरही प्रसन्न राहतं आणि घरात नेहमी सुख शांती राहते. वादविवाद जे आहेत ते कमी होतात आणि आपण सगळ्याच जणींना प्रयत्न करत असतो की घरामध्ये सुख शांती नांदावी. तर काही असे उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला घरात पॉझिटिव्हिटी येते. महालक्ष्मीची जी कृपा असेल आपल्या घरामध्ये तर घर नेहमी आपलं आनंदित राहतं. प्रमाणे आपण बऱ्याचशा गोष्टी अशा करत असतो ज्यामुळे घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकली पाहिजे. तर इथे उंबरठा पूजन, हळदीचं लेपन या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आज सकाळी मला ते काही शक्य झालं नाही, त्यामुळे मी इथे संध्याकाळी केलेलं आहे आणि हळदीचं लेपन हे गुरुवारचं किंवा मग शुक्रवारचे ज्या दिवशी मी पूजा करते तर त्या दिवशी मी हळदीचं लेपन करते. मग तो मंगळवार असो किंवा शुक्रवार असो. त्याचबरोबर दर शुक्रवारी आपण गॅस शेगडी जी आहे तर तिची पूजा केली पाहिजे. तर शुक्रवारच्या दिवशी मी अशा प्रकारे गॅस शेगडीची पूजा करते, अन्नपूर्णा मातेची पूजा करते. कारण जशी लक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरी असणं खूप गरजेचं आहे, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा माता ही आपल्या घरी प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अन्नपूर्णा मातेचा जर आपल्या घरात आशीर्वाद असेल तर आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही. अगदी पूर्वीच्या काळापासून सांगण्यात आलेलं आहे की दारासमोर कणा रांगोळी काढावी. यामागचं कारण असं आहे की घरात येणारी लक्ष्मी जी असते ती आपल्या उंबरठ्यातूनच येत असते. जर आपला उंबरठा छान सुशोभित असेल, प्रसन्न असेल, स्वच्छ असेल तर ती येणारी लक्ष्मी आपल्या चांगल्या पावलाने घरात येते आणि ती सदैव टिकून राहते. तर संध्याकाळी मी आरतीसुद्धा करते आणि आरती झाल्यानंतर दारात दिवा सगळ्या गोष्टी करत असते. नेहमी दारात दिवा असतो माझ्या संध्याकाळच्या वेळेला. त्याचबरोबर ज्या दिवशी नॉनव्हेजचे दिवस नसतात तर त्या दिवशी मी अशा प्रकारे कापूरसुद्धा जाळत असते उंबरठ्यावर, जेणेकरून वाईट जी काही निगेटिव्हिटी असेल ती जळून जावी आणि घरात सुख शांती लाभावी. तर आज अक्षय तृतीया होता त्यामुळे म्हटलं चला गोडाचा काहीतरी देवाला नैवेद्य दाखवावा. तर अगदी रोज पूजा करते ना जेव्हा पण देवाची तर खडी साखरेचा नैवेद्य ठेवत असते. तुम्हीसुद्धा जेव्हा पण पूजा करता देवाची साखरेचा नैवेद्य जरी ठेवलात तरी देव प्रसन्न होतो. कारण जसं म्हटलेलं आहे की देव हा वासाचा भुकेलेला असतो, एक सुवासाचा भुकेलेला असतो. तर त्याला त्याच्यासमोर खूप मोठी अशी चांगली मिठाई वगैरे ठेवणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या नसतात. तर अगदी साखर जरी आपण मनेभावे ठेवली तरी पण खूप असतं त्याच्यामध्ये.
तर इथे गोडाचा नैवेद्य आता करणार आहे आणि नैवेद्य दाखवणार आहे. तर जेव्हा पण नैवेद्य घरामध्ये किंवा गोड वस्तू किंवा काही वेगळं असं करते, तर तेव्हा नेहमी मी देवासाठी नैवेद्य काढते. त्याचबरोबर ज्या हयात नसलेल्या आमच्या सासूबाई आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी नैवेद्य ठेवत असते. आणि त्याचबरोबर हा एक नैवेद्य आज एक्स्ट्रा ठेवलेला आहे, जो आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी कुणालाही दान धर्म वगैरे करायचा असतो, परंतु ते काही मला शक्य नाही. त्यामुळे मी असा एक नैवेद्य ठेवलेला आहे, जो मी सकाळी पक्ष्यांना वगैरे ठेवेन बाहेर. त्यानंतर इथे आज मला बनवायचं होतं पनीर. घरच्या घरी पनीर बऱ्याचदा मी शेअर केलेलं आहे. सोप्या पद्धतीने खूप छान बनतं. तर उद्या काहीतरी पनीरचं छान असं प्रज्ञाला खायचं होतं. सो त्यामुळे मी इथे आज पनीर बनवत आहे. तर पनीरचं जे पाणी आहे काढून घेतलेलं आहे दुधाचं. अशा कपड्यात बांधून इथे असं लटकवून ठेवलं, जेणेकरून पाणी निथळून जाईल आणि छान असं पनीर आपलं तयार होईल. त्यानंतर ना बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे पनीर झालेलं आहे. तर एकदा धुवून घेणार आहे, कारण व्हिनेगरचा वापर केलेला आहे. व्हिनेगरचा वास याला येऊ शकतो. सो त्यामुळे धुवून घेणार आहे आणि हे पनीर या स्टीलच्या डब्यामध्ये पाण्यामध्ये साचवून ठेवणार आहे, जेणेकरून ते फ्रेश राहील. आणि सकाळी बघूया पराठ्याचा प्लॅन आहे बनवायचा. सो त्यासाठी हे पनीर आज रात्री मी बनवून ठेवलेलं, जेणेकरून सकाळी घाई होऊ नये. आणि इथे आमचं जवळजवळ जेवण वगैरे सगळं आवरलेलं होतं. हे सुद्धा आले होते. आमचं जेवण झालं होतं आणि आता झोपण्याची तयारी होती. त्याआधी घरातील जी स्वच्छता आहे किचनची, ती मी नेहमी करत असते. कारण जसं मी म्हटलं, की घरात सुख शांती नांदण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आपण कराव्या लागतात. घरामध्ये रात्रीच्या वेळेला जी खरकटी भांडी वगैरे आपण ठेवतो, तर त्यामुळे निगेटिव्हिटी घरात येत असते. सो त्यामुळे झोपायच्या आधी नेहमी किचन सिंक, किचन काउंटर टॉप, शेगडी या सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या असतात. तर मी सुद्धा या गोष्टी नेहमी क्लीन करून झोपत असते. अगदीच क्वचित एखादा दिवस अपवाद असतो, पण त्या दिवशीसुद्धा मी घरातील जी भांडी वगैरे ठेवत असेल, तर मी पूर्ण खरकटं वगैरे जे आहे ते काढून घेत असते. तर इथे जो संध्याकाळी मी मिठाचा दिवा लावला होता, तर या मिठामध्ये आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते ती शोषून घेते. त्यामुळे या मिठाला आपण हात लावायचा नाही. बेसिनच्या याच्यामध्ये हे मीठ आहे ते टाकून द्यायचं आहे. आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा एक प्रकारे नवीन मीठ घेऊन पुन्हा मिठाचा दिवा लावायचा. तुम्ही जितक्या दिवस करू शकता तितक्या दिवस केलंत तर खूप छान आहे. याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि असे छोटे-छोटे उपाय तुम्हीसुद्धा तुमच्या घरी करा. आता मी जी आज दुपारी भाजी आणलेली आहे ती सगळी व्यवस्थित ठेवून घेते आणि पुन्हा एक छानशा व्हिडिओसहित तुमच्यासमोर पुन्हा उद्या हजर राहते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान-छान खात राहा. बाय.